Community Mandir at Reshibagh spoke about the enduring legacy and contributions of the Rashtriya Swayamsevak Sangh to the nation. He emphasized the role of the Sangh in serving of the country, selflessly highlighting the law its workers are always at the forefront during types of disaster to help and save lives, reflecting on his own roots in the Sangh Parivar. Shinde expressed pride in the organization's century-long commitment to social service and nation building. He also acknowledged the shared values between the RSS and the Shiva Sena under the leadership of Balasaheb Thackeray. Shinde urged people involved in social work to visit the Sangh and to draw inspiration from its principles of service and dedication. संघाची स्थापना डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली. आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे. एखादी संस्था सुरू होते परंतु 100 वर्ष या देशाची सेवा करणं, या देशाच्या उभारणीमध्ये, राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे, तोडणारी नाही. आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन हे सरकार स्थापन केलं. आणि 80% समाजकारण, 20% राजकारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते, नंतर अजितदादा, आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं 2.5 वर्ष, हे सर्वसामान्यांसाठी केलं. कुठलाही स्वार्थभाव न ठेवता मला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, हे आम्ही 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश, लँडस्लाईड विक्ट्री, लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने दिलं. आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले. मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, त्यांच्या सहकार्याला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं. आणि म्हणून